Please go ahead. Come on. आईला पनीर भुर्जी का बनवता येणार नाही? म्हणजे आपलं काय होतं, एबल टू ना, एबल टू, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन्स ना. चला, आईला काय, आईला पनीर भुर्जी का बनवता येत नाही? आईला पनीर भुर्जी का बनवता येत नाही? कमॉन, ग्रुप नंबर 3 आणि 4 सगळे म्हणून सांगा रे मला. बघा का, पुन्हा एकदा रिवाइज करतो, मला पुन्हा एकदा रिवाइज करतो. जनरली कसं असतं बघा, लक्षात घ्या, तुम्हाला हे तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. WH नंतर काय असतं, जनरली सहाय्य करण्यामध्ये येते की नाही, येस और नो. नंतर काय येतो, सब्जेक्ट येतो. नंतर काय येतं, गोइंग टू आणि रिमेनिंग पार्ट. बरोबर आहे. मात्र निगेटिव्ह असेल तर काय होतं बघा, WH शब्दानंतर काय येतं, हेल्पिंग वर्ब. बरोबर, हेल्पिंग वर्ब नंतर काय येतं, सब्जेक्ट आणि नंतर नॉट येतं बघा. बरोबर आहे का. म्हणजे सब्जेक्टच्या एका बाजूला हेल्पिंग वर्ब फिक्स आहे आणि दुसऱ्या बाजूला गोइंग टू निगेटिव्ह असेल तर नॉट. हा ढाचे तुमच्या डोक्यात फिट बसेल जर तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन प्रॅक्टिस केली तर. बघा का, सो इट इज टू बी वाय. हा सांगा मला, ग्रुप नंबर 3 आणि 4. वाय इज मदर नॉट मदर, मदरचं बघा नॉट, सॉरी गोइंग टू नाही, काय तुमचं एबल टू आहे ना, गोइंग टू आहे तुमचं, काय एबल टू आहे. हा बोला, नॉट, हा एबल टू मेक पनीर भुर्जी. पनीर भुर्जी याला कॅपिटल लिहू शकता, नाव आहे ना डिशचं, पनीर भुर्जी. Because this is not English word, so that is to be, that's why it is to be put in the inverted commas as well as it is to be underlined. Come on, why is mother not able to, in other way दुसऱ्या पद्धतीने काय होईल, come on. Why isn't mother able to make पनीर भुर्जी? able to make paneer burji? Able to make, पनीर भुर्जी. बरोबर. पुढं नेक्स्ट क्वेश्चन प्लीज, ग्रुप नंबर 3 and 4. Come on, 1 and 2, ग्रुप नंबर 1 and 3 and 4. लवकर सांगा. तुला भाकरी का बनवता, अरे तुला भाकरी बनवता येते का, असं म्हणू आपण. हा कम ऑन, वर्बल क्वेश्चन आहे, ग्रुप नंबर 3 and 4. Are you able Are you to able to make bhakri? मेक भाकरी. हा, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ऑपरेट करता येतात का, किंवा करता येतं का, किंवा तिला मराठी
टाईप का करता येत नाही वगैरे वगैरे. चला, विद्यार्थ्यांना कम्प्युटर ऑपरेट करता येतं का? कमॉन. All students able to operate computer. आर स्टुडंट एबल टू ऑपरेट कम्प्युटर किंवा किंवा नाही. खालचं पुढचं 184. तिला मराठी टाईप का करता येत नाही? कमॉन. वाय why are It not able टाईप मराठी. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? कमॉन. Why isn't she able to type Marathi? ओके. हा माझी क्लास आलाय. हा सर्वांना बोला बोला लवकर लवकर बोला. हा व्हेरी गुड. तुम्हाला सांगितले मी सांगतो. हा लवकर बोला. नयन, अनयन बोल. त्याला कम्प्युटरची माहिती सांगता येईल का? व्हेरी नाईस. त्याला कम्प्युटर विषयी माहिती सांगता येईल का? कमॉन. Will he be able Information about able computer. to tell information. Very nice. computer? Of computer. About रे. About computer. कम्प्युटर विषयी म्हणलो मी. मुलांना कोणकोणत्या बघा वाक्य बघा. भाषा बोलता येतील. डब्ल्यू शब्द काय झाला इथं? कोणकोणती भाषा. सांगा कोणकोणत्या भाषा. हा विच ऑल काय Which all language? लँग्वेजेस. हा येतील. विल मुले स्टुडंट. बोलणार आहे ग्रुप नंबर 3 and 4. Will students be able बी एबल टू Speak. speak. Which all languages will students be able to speak? Very nice. Group number 1 and 5. 5 and 1. चला बोला लवकर. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. 187. लवकर बोला प्लीज. हा दुर्वा बोल लवकर. मुलांना कविता राईट करता येतील का? मुलांना कविता लिहिता येतील का? बोला रे. येतील का? विल पासून चालू होईल. कमॉन. विल Will student स्टुडंट या अर्थाने able घेतला. हा to write कंपोज करतो आपण. लिहित नाही. कंपोज पोएम्स. पोएमला आपण कंपोज करतो. लिहित नाही. चला रचतो आपण. रचने कविता रचने आणि लेख लिहिणे. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज.
उद्यापासून कोणकोणत्या मुलांना UPSC फाउंडेशन क्लास जॉईन करता येईल? उद्या संध्याकाळी फर्स्ट लेक्चर असेल 5 वाजता. पालकांनी, मुलांनी व शिक्षकांनी जरूर ऐकावं असं लेक्चर असेल. लेक्चर विल बी व्हेरी व्हेरी युजफुल फॉर ऑल. 5 वाजता. हा, ए बोला रे, इकडे कुत्रे बोलायला लागले, तुम्ही बोला. हा, बोला रे. विच ऑल Which all Student. students be able to join UPSC able to class join from UPSC class from tomorrow. फाउंडेशन क्लास फ्रॉम टुमारो. हा, 189. चला, ग्रुप नंबर 1 and 5 बोला. सर ईश्वरी हा, बोला ईश्वरी, बोल. त्यांना एबल टू चे वाक्य लिहिता येतील का? झालं हे वाक्य आपलं. चला, त्यांना एबल टू चे वाक्य बोलता येतील का, झालं होतं ना. चला, त्यांना एबल टू चे वाक्य लिहिता येतील का? त्यांना एबल टू ची वाक्य लिहिता येतील का? तुमच्या नोटबुक चांगल्या तयार करा व्यवस्थित. तुमचं हे लिटरेचर खूप चांगलं बनतंय. हा, सांगा हे वाक्य वरचं, ग्रुप नंबर 1 and 5. आम्हाला काही आजारांवर घरच्या घरी इलाज करता येईल का? विलच्या ऐवजी वी असल्यामुळे शाल, विल पण चालतंय. वी बी एबल टू ट्रीट some of the illnesses. कुठं? ऍट होम, घरच्या घरी म्हणजे काय? इटसेल्फ. घरच्या घरी म्हणजे काय? घरीच. च म्हणजे इटसेल्फ. हा, च म्हणजे इटसेल्फ, घरच्या घरीच आणि क्वेश्चन मार्क. सम ऑफ द इलनेसेस, सम ऑफ द डिसीजेस, आणि काय म्हणता येईल? इलनेसेस. ठीक आहे, चालेल. हा, त्यांना एबल टू चे वाक्य लिहिता येतील का? सांगा रे, ग्रुप नंबर 1 and 5. Will he be able to write able to sentences? अनेक असतील तर दे, आणि एक व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठा असेल, पुरुष, तर ही. विल दे और ही बी, बाकी सगळं तसंच राहील. एबल टू राईट, एबल टू सेंटेन्सेस. व्हेरी मच करेक्ट. चला, ग्रुप नंबर 2, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. आदित्य सांग. त्याला कोणतं गाणं गाता येत? एक्सलंट. त्याला कोणतं गाणं गाता येतं? कमॉन, सांगा रे, ग्रुप नंबर 2. Which Which song is he able to sing?
क्या बात है. Which song is he able to sing? 192. चला तर ऐश्वर्या, ऐश्वर्या. आम्ही 500 सेंटेन्सेस कंप्लीट का करू शकत नाही? क्या बात आहे. एक्सलंट. असं क्वेश्चन पाहिजे मला. आम्ही 500 सेंटेन्सेस कंप्लीट का करू शकत नाही? का? वाय? कमॉन बोला रे. Will बोला. विल कसं येईल रे शेतात? Why are we not why are we not able to able to complete 500 sentences? complete 500 Excellent. sentences? और Why aren't Why aren't we 500 sentences? we complete 500 sentences? गायकवाड सर आले का? अंधारे सर, गायकवाड सर यस सर. आले. तर आपल्याला काय करायचंय? यस सर. काही खास विद्यार्थ्यांना एक स्पेशल दर्जा द्यायचा आहे. त्यांना एक वेगळं बॅज मिळेल. बॅज, स्पेशल बॅज होल्डिंग स्टुडंट. दे विल बी अँबॅसेडर्स ऑफ द स्कूल. त्यांना स्पेशल आपल्याला थोडं बॅज द्यायचा आहे आणि ते इतर लोकांना प्रॉपर गाईड करू शकतील किंवा समजा एखादा काही क्वेश्चन घेऊन गेला ते त्याला सॉल्व्ह करू शकतील असं त्यांची एबिलिटी असेल. देर आर सम स्टुडंट्स लाईक दिस. वी वॉन्ट टू टॅप दोज स्टुडंट्स. म्हणजे ते त्याप्रमाणे इतर लोकांना गाईड करू शकतील असं त्यांची कॅपॅसिटी असेल आणि त्याप्रमाणे त्यांना अवॉर्ड आणि रिवॉर्ड प्राप्त होतील प्रत्येक वर्षी. 26 जान आणि 15 ऑगस्टला आपण त्यांना प्रॉपर सर्टिफिकेशन करू. ठीक आहे. आणि these students will be declared very soon. पालक मीटिंग मध्ये आम्ही मुद्दा घेऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ओंकार ओंकार बोल. त्याला सर्वांसमोर भाषण करता येईल का? क्या बात आहे. व्हेरी नाईस क्वेश्चन. त्याला सर्वांसमोर भाषण करता येईल का? स्टुडंट्स पालकांना सावध करावे. 9 वाजता एक्झॅक्टली एक छोटीशी अनाउन्समेंट असेल. इट विल बी रिगार्डिंग टुमॉरोज क्लास आणि पालक मीटिंग विषयी विशेष अनाउन्समेंट असेल. कोणीही टीचर्सना त्या दरम्यान जाऊ नका. ऍटलिस्ट काही शिक्षक हजर राहा. हा, त्याला सर्वांसमोर भाषण करता येईल का? Will सांगा. he ग्रुप नंबर be 2. able to व्हेरी नाईस. विल ही बी एबल टू Be able to speak speech. डिलिव्हर स्पीच रे बाळा. किती वेळा झालं आपलं? डिलिव्हर स्पीच. हा, पुढं काय? सर्वांसमोर. बिफोर ऑल. तुम्हाला सांगितलं होतं बघा. इन फ्रंट ऑफ नाही तर काय येईल? बिफोर. इन फ्रंट ऑफ बिल्डिंग वगैरे असते. बिफोर टीमच्या समोर बिफोर असते. म्हणून तुमच्याकडे एक टीव्ही आहे, चॅनल, टीव्ही चॅनल आहे. त्याचं नाव काय माहितीये? बिफोर यू आहे का? त्याचा अर्थ आहे तुमच्या समोर. टीव्ही कोण बघतं? जनावर नाही बघत आहे ना. जनावर पण बघतात बरं का टीव्ही. So before all, generally human beings बघतात. Will he be able to deliver speech before all? Very nice. 193. We are at 193rd question out of 300. चला 194 to 200. तुमच्या लोकल लेवल देखील याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या लोकल लेवलला स्क्रीनशॉट काढून ठेवा. How many more runs? Yeah?
विल ही बी एबल टू स्कोर और मेक चालेल. विल ही बी एबल टू प्रेझेंट और गिव्ह प्रेझेंटेशन दोन्ही चालेल. गिव्ह प्रेझेंटेशन पेक्षा प्रेझेंट इज मोर सुटेबल. आणि काय होतं, तयारी करता येईल का? शॅल वी बी एबल टू प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आणि काय, टू अँसर और टू रेस्पॉन्ड और टू रिप्लाय चाललं असते. चालेल. Why is she not able to stand first in the class or why is she not able to top the class? चालेल. Got clear? चला नेक्स्ट ग्रुप नंबर काय रे, 3 and 4. ग्रुप नंबर 3 and 4, 201. चला बोला. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ग्रुप नंबर 3 and 4. माझा आवाज येत नाही का? आवाज बंद झाला का रे? केळीची बाग आहे. ग्रुप नंबर 3 and 4. आरोही. मला केळीची बाग असा शब्द ऐकू आला. केळीची बाग अशी चर्चा झालेली आहे कोणाच्या तरी घरामध्ये. थांबा जरा 5 मिनिट थांबा, नंतर अशी केळीची बाग लावा. 5 मिनिटानंतर 5 मिनिट सर. थांबा. हा बोला बोला. आरोही बोलली हो. नाही आरोही नाही, आरोहीच्या घरी बोला. चला बोला. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. हा 201. आरोही. हा बोला. तिला पेपरला आउट ऑफ मार्क पडू शकतील का? पडू शकतील का नाही, करता त्याचे काम करण्यास समर्थ आहे का? ती बघा, ती एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकेल का असं म्हणू आपण. घेऊ शकेल का? तिला पडू शकतील का? पण तेच झालं, ते तोच अर्थ आहे. चला कम ऑन. विल. हा विल शी बी एबल टू गिव्ह आउट ऑफ मार्क एबल टू इन गिव्ह कसं एक्झाम? होईल? गिव्ह कसं होईल? गिव्ह म्हणजे नाही. गेट. गेट म्हणा. आणखीन काय होईल? गेट किंवा आणखीन काय होईल? अटेन. मिळवणे. आउट ऑफ मार्क्स इन द एक्झाम. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. वेदांत, 202. वेदांत बोला. मला दादासारखं ड्रॉइंग काढता येईल का? मला दादा सारखं ड्रॉइंग करणे असते, ड्रॉइंग काढणे नसते. करता येईल का? हा काय होईल सांगा. मी असल्यामुळे शाल. शाल बोला. आय एबल टू हा मेक ड्रॉइंग म्हणता येईल. हा आणखी काय म्हणता येईल? करण्याला, ड्रॉइंग करण्याला. बी एबल टू. किंवा खूप त्रास व्हायला लागला असेल तर काय करा, ड्रॉ म्हणा. ड्रॉ पिक्चर असं म्हणा. ड्रॉ पिक्चर Like. लाईक दादा दादा ब्रदर. ब्रदर.
हा चालतंय. दादाला सिंगल इंडिव्हिज्युअल आणि ऑनलाईन करा. दादा इज ब्रदर. हा 203 3 and 4. चला नयन, नयन बोल. तिला पोलीस होण्यासाठी MPSC ची एक्झाम देता येईल का? ती MPSC एक्झाम क्लिअर करू शकेल का, असं वाक्य आपण ते घेऊ. चला सांगा. Will she be able to ग्रुप नंबर 3 and 4 सगळे बोला रे. MPSC exam? करेक्ट आहे. विल शी बी एबल टू क्लिअर MPSC एक्झाम. पोलीस होण्यासाठी टू बिकम अ पोलीस ऑफिसर असं म्हणता येईल. टू बिकम अ पोलीस ऑफिसर. 204 204 चला. ग्रुप नंबर 3 and 4. ग्रुप नंबर 3 and 4 बोला. उद्या सर्व मुलांना क्लास अटेंड का करता येणार नाही. उद्या सर्व मुलांना 5 वाजता क्लास अटेंड का करता येणार नाही. उद्या सर्व मुलांना क्लास अटेंड का करता येणार नाही. कमॉन. Why will all students be not able to attend online class at 5 p.m.? करेक्ट आहे. क्या बात है. o'clock. 5 o'clock. o'clock नाही 5 o'clock. 5 o'clock tomorrow शेवटी. हा. Why will all the students not be able to attend class at 5 p.m. tomorrow? At 5 p.m. tomorrow. Are you all clear up to this? Group number 1 and 5 चला. 205. अंकिता, ग्रुप नंबर 1 and 5. हा काय नाव. अंकिता. बोला. दीदीला पावभाजी बनवता येणार नाही का? पावभाजी बनवता येणार नाही का. कमॉन. विल. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे मिळून सांगा. Will Didi not be Not able to make prepare Will Didi not be able to make pav bhaji? Or won't Didi be able to prepare pav bhaji? Make power. पाव भाजी. मेक पाव भाजी. करेक्ट आहे. काय सुंदर आहे लँग्वेजेस बघा. दादा मराठी आहे. दीदी हिंदी आहे. पहिले तुम्ही बघा काय सुंदरता आहे. दादा दीदी सेम आहे आणि दीदी काय सिमिलरिटी आहे बघा. काय हे ए आणि आय दोन्ही वॉवल्स आहेत. काय ब्युटी बघा लँग्वेजची.
म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश. हा, गंगा जमुना सरस्वती संगम इथं आहे की नाही. कसं बघा काय सौंदर्य लँग्वेजचं. चला हा 206 ग्रुप नंबर 1 and 5. दुर्वा. दुर्वा बोल. आम्ही नवोदय एक्झाम टॉप करू शकू का? आम्ही नवोदय एक्झाम टॉप करू शकू का? बरोबर आहे का? वाक्य बरोबर आहे का? यस सर. ओके चला बोला. आम्ही नवोदय एक्झाम टॉप करू शकू का? बोला. ग्रुप नंबर 1 and 5. शाल हा Shall we be able to top नवोदय shall we be able to top नवोदय एक्झाम. करेक्ट आहे. shall we be able to top नवोदय एक्झाम. नवोदय एक्झाम. चला 207 ग्रुप नंबर 1 and 5. आवाज सुटली बघा. तर ईश्वर हा ईश्वरी बोल. ती उद्याचं लेक्चर अटेंड करू शकेल का? ते झालं ना आपलं. लेक्चर अटेंड करू शकेल का? हा बोला सगळे म्हणून बोला. 1 and 5 तुम्ही पण बोलत जा. कम ऑन बोला रे. will she be able to attend tomorrow's lecture? To attend tomorrow's lecture. करेक्ट आहे. टुमारोज लेक्चर. Yes, you all are correct. 208 ग्रुप नंबर 1 and 5. चला ग्रुप नंबर 1 and 5 बोला लवकर. बोला. बोला ना तुम्ही बोला. तुमच्यापैकी ऐकू नाही. ऐकू त्याला प्रेस कपड्यांना प्रेस का करता येत नाही? लिहा आज वाक्य लिहा. त्याला कपडे प्रेस का करता येत नाहीत. बोला रे. ग्रुप नंबर 1 and 3. 1 and 5. 1 and 5. कम ऑन. वाय बोला. Why is he not able to not press able to cloth? press. और व्हेरी गुड. करेक्ट आहे. वाय Why isn't she Why isn't he isn't she able to press cloth? वाय isn't he able to press clothes? करेक्ट आहे. CHES clothes. ओके पालकांना आजूबाजूला बोलवा. 3-4 काय सूचना आहेत. अरे ऑल डन. होमवर्क देऊ अगोदर सो दॅट तुम्हाला जायचं जाऊ शकता. आणि मग नंतर मी काही सूचना देईल. त्या सूचनांना तुम्हाला थांबू शकता. बट दोज विल बी फॉर द पॅरेंट्स. अँड उद्याचे जे काही क्लास चालू होणार त्यातले त्या सूचना असतील. लिहिताय का? 4th मुलं माझ्याबरोबर आहात का तुम्ही? आर यू ऑल विथ मी? चला किती झाले आजचे क्वेश्चन? 181
हा बरोबर आहे. $28 करेक्ट आहे. 28. चला रिपीट ओनली वन्स. मॅडम किती वाक्य लिहायचे? सेल्फ 20. मॅडम सेल्फ 20 झाले तेव्हा. चला 20 सेंटेन्सेस सेल्फ लिहायचं. मुलं त्यांच्या काय कमी राहील तर तुम्ही क्लासरूम मध्ये लिहून घ्या. हा कमायचं आहेत का? 25 अरे sir. देर किती? Yes sir. 25. ऑल राईट 25 सेंटेन्सेस. वन्स रिपीट वन्स आहे. ठीक आहे. तर उद्या आकडा 12चा पुढे जाईल. जवळजवळ आपण 300ला टच करू. है ना. 208 प्लस 28 असं होईल ना. दॅट विल टच टू 236 प्लस 25 240 बरोबर ना. 260 and that will be the end of the topic able to. उद्या आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत. दॅट इज द शॉर्ट इन्स्ट्रक्शन. फाईन. ऑल राईट देन. मला झाले का? टीचर्स आर यू देअर? किती लोक आहे बघा आता. वा 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 गुड. 2-3 फक्त कमी आहेत. बर सर गायकवाड सर, अंधारे सर Yes, sir. आहेत का? गायकवाड सर Yes, sir. ओके. आणि रेस्ट ऑल द टीचर्स कोण कोण असतील ते? राजमाने मॅडम, कवाडे सर, गोरे सर पण होते. गोरे सर आणि कोण होतं रे? कोण होतो? Yes, sir. Yes, sir. कोण कोण आहे? हा आमदार सर मॅडम असतील. अंधारे सर आहेत. हा कवळ सर आहेत. बर हा कवाळे सर आहेत. बर पालक मिटिंगचं काय केलं सर? गायकवाड सर अंधारे सरांशी मागा बोललो होतो बराच वेळ. तर त्यांच्या डोक्यातून आलं की व्यवस्थितपणे पालक मिटिंग सगळ्यांना प्रॉपर इंटिमेट करून दिलं तर बरं होईल, गेलं तर बरं होईल. तर माझ्या डोक्यात असं आलं की प्रत्येक क्लास टीचरला पर्सनली कॉल करायला लावा आणि त्यांना सांगा की तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तशी सुगी संपलेली आहे. पीक पाणी वगैरे झाकून ठेवून पंजाबराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे